मंडळी, बरेचदा काही जातकांच्या कुंडलीमध्ये मूल त्रिकोण राशीचे, स्वराशीचे किंवा उच्च राशीचे अथवा मित्रक्षेत्रीचे असे अत्यंत शुभ ग्रह असतात, परंतु तरी सुद्धा त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना सतत काही ना काही अनिष्ट फळांना सामोरे जावे लागते. तर असे का बरे घडते, याबद्दलचं जे ज्योतिषशास्त्रीय चिंतन आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार, मी वेदमूर्ती ज्योतिर्विद कृष्णागुरुजी पात्रुडकर, वैदिक ॲस्ट्रो इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, ग्रहा राज्यम प्रयच्छन्ति ग्रहा राज्यम हरन्ति च असं सांगितलेलं आहे. तर ग्रह हे राज्य प्रदान करणारे सुद्धा असतात, तसेच त्यासोबत ग्रह असलेल्या राज्याचं हरण करणारे सुद्धा असतात. त्यामुळे ग्रहांना त्यांचा एक स्वभाव असतो, ग्रहांना त्यांचे तत्व असतात. त्यामुळे त्यांना काय गोष्टी आवडतात व काय गोष्टी आवडत नाहीत याचा देखील ज्योतिषशास्त्रामध्ये विचार केलेला आहे. जसं आपण एखाद्या ग्रहांना एखादी गोष्ट आवडती किंवा एखाद्या ग्रहाचा रंग, त्याचं वस्त्र किंवा त्याचा रत्न आपण धारण करत असतो का, तर ते त्या ग्रहाला आवडत असतो म्हणून. तर जसं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर शुक्र आहे, तर शुक्राला निवडुंगाचं मूळ त्याला प्रिय आहे. म्हणून जर आपल्याला कुंडलीत शुक्र चांगला हवा असेल तर आपण निवडुंगाचं मूळ धारण करतो, किंवा गुरुसाठी भुई उमराचं जे मूळ आहे ते धारण करतात. असं अनेक ग्रहांचे वेगवेगळे रत्न, मूळ, रंग ठरलेले आहेत. तर ते जवळ बाळगले किंवा आपण त्याची पूजा केली किंवा ते दान केलं त्या वस्तू, तर ग्रह आपल्यावरती प्रसन्न होतात. का? कारण की ते ग्रहांना ते रंग किंवा त्या वस्तू ह्या आवडणाऱ्या असतात. याचा अर्थ काय झाला की ग्रहांना त्यांचे तत्व आहेत व त्यांचे काही स्वभाव आहेत, तसंच त्यांना काही गोष्टी आवडतात व काही गोष्टी आवडत नाहीत. तर ज्याप्रमाणे त्यांना आवडणाऱ्या गोष्टी केल्या तर ग्रह आपल्यावर प्रसन्न होतात व कृपा करतात. तसंच काही त्यांना गोष्टी न आवडणाऱ्या असतात, त्या जर आपल्याकडून दैनंदिन जीवनामध्ये आचरणात आल्या तर काहीसा ग्रहांचा कोप पण होत असतो आणि त्यामुळे आपल्याला ग्रहांच्या अशुभ फळांना सामोरे जावे लागते. तर यात नेमके साधारण आपण धावत्या ओघामध्ये पाहूयात की कोणत्या ग्रहांना काय आवडत नाही, म्हणजे आपल्याला ते पालन करता येईल व त्यापासून आपल्याला आपला बचाव करता येईल. तर मित्रांनो, रवी म्हणजे सूर्य, तर सूर्यग्रहाला ओले हात आपल्या डोक्याला लावलेले त्याला आवडत नाही. त्यामुळे सूर्य आपला बिघडत असतो व आपल्याला अशुभ फळे देतो. याप्रमाणे चंद्र जे आहे, तर चंद्राला विनाकारण इकडे तिकडे पाणी वेस्ट करणे, वाया घालवणे, पाणी सांडणे विनाकारण हे चंद्राला आवडत नाहीये. त्यामुळे चंद्र सुद्धा आपल्याला अशुभ फळे देत असतो. मंगळ जो आहे तो विनाकारण सतत राग करणे, चिडचिड करणे, संताप करणे, कोणावरही चिडणे, या गोष्टीमुळे मंगळ पण आपल्याला अनिष्ट फळे देत असतो. त्यानंतर बुध ग्रहाचा विचार करायला गेलो तर बुध ग्रहाला आपण जे रोज जीवनामध्ये खोटे बोलत असतो की मी इथपर्यंत आलेलो आहे, मी निघालो आहे, आपण घरातच असतो पण आपण खोटं बोलत असतो ह्या माध्यमातून. तर हे खोटं बोलणं जे असतं तर हे बुधाला आवडत नाही आणि आपल्या दैनंदिन रोज खोटं बोलण्यामुळे बुध ग्रह आपल्यावरती अनिष्ट होतो व त्याचे आपल्याला अशुभ फळे आपल्याला भोगावे लागतात. याप्रमाणे गुरुचा विचार केला तर गुरु ग्रहाला घरामधील किंवा आपल्या परिसरातील जे काही सन्माननीय ज्येष्ठ वयोवृद्ध लोक आहेत यांचा मान सन्मान न ठेवणे, यांना नमस्कार न करणे किंवा यांची आज्ञा न पाळणे, असं केल्यामुळे गुरुग्रह हा अनिष्ट होत असतो व आपल्याला अशुभ फळे देत असतो. तसेच शुक्र ग्रह आपल्या घरातील स्त्रिया किंवा महिला किंवा आपली पत्नी यांना आपण सतत चिडचिड करणे, यांना त्रास देणे, यांच्या मनाविरुद्ध वागणे, असं केल्यामुळे शुक्र ग्रह आपल्या कुंडलीमध्ये बिघडतो व शुक्र ग्रहाचे आपल्याला अशुभ फळे या कारणामुळे भोगावे लागतात. शनीचा विचार करायला गेला तर शनीला हा आळस आवडत नाहीये. जर आपण आळस केला, कुठल्या कामामध्ये अस्वच्छ राहायला लागलो, घाण राहायला लागलो, आपला परिसर आपलं घर घाण ठेवायला लागलो, तर किंवा आळस करायला लागलो, झोपेतून उशिरा उठणे इत्यादी, तर या कारणामुळे शनी ग्रह कुंडलीमध्ये बिघडतो आपल्या गोचरीने व आपल्याला अनिष्ट फळे शनी ग्रहाची मिळत असतात. याप्रमाणे राहू, तर विना एकमेकाची चुगली लावणे, लावालावी करणे, हे जे काम आहेत हे केल्यामुळे राहू ग्रह नाराज होतो व राहू ग्रहापासून मिळणारे अनिष्ट फळे आपल्याला या कारणामुळे भोगावे लागत असतात. केतूचं जे आहे तर दारावरती येणारे याचक, भिक्षुक, अतिथी किंवा भिकारी, गरीब लोक जे असतात यांना काहीतरी मदत करायची, दान द्यायचं, तर हे सोडून आपण जर त्यांची टिंगल करत बसलो किंवा त्यांचा मजाक आपण करत बसलो तर यामुळे केतू ग्रह आपल्यावरती नाराज होतो व केतू ग्रहाची सुद्धा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अनिष्ट फळे भोगावे लागत असतात.
तर ही काही ग्रहांचे कारण होते. असं बरेच देवता आहेत, त्यांना त्या त्या गोष्टी आवडत असतात किंवा आवडत नसतात. वरुण देवतेचा विचार करायला गेला तर वरुण ही पाण्याची देवता आहे, तर वरुण देवतेला नग्न स्नान म्हणजे विवस्त्र स्नान केलेलं त्याला आवडत नाही. जर असं केलं तर वरुण देवतेचा आपल्याला शाप लागतो, कारण वरुण हा सांगितले की रसाना मधिपती, हे म्हणजे पाण्याचा जगामध्ये जेवढे लिक्विड फेममध्ये जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या सर्वांचा स्वामी वरुण असतो, आणि वरुण मग आपल्यावरती नाराज होतो आणि त्याच्या पण आपल्याला अनिष्ट फळं भोगण्यासाठी सामोरे जावं लागतं. आपल्या सुद्धा समोर आपण जीवनात पाहत असतो, काही व्यक्ती असतात त्यांना घरामध्ये घाण झालेली, पसारा झालेला आवडत नाही, किंवा काही लोकांना घरामध्ये कुणी सदस्य खूप उशिरा उठत असतील तर त्यांना ते आवडत नाही. तर हा स्वभाव असतो. तसेच ग्रहांचे सुद्धा स्वभाव असतात. तर त्यांच्या स्वभावाला अनुसरून आपल्यावरती ग्रहाची कृपा होण्यासाठी आपण कसं वागावं, ह्या काही नवग्रहांच्या त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी होत्या, या आपण जर तंतोतंत पालन केल्या तर मित्र हो, आपल्याला आपल्या निजी जीवनात निश्चितपणे नवग्रहांची शुभफळे मिळण्यास मदत होईल. नमस्कार. जय श्रीराम.